नमस्कार. प्रतिष्ठान अकॅडमीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. मी हेमंत तांदळे. तुम्ही व्हिडिओची थंबनेल बघितली असेल. यामध्ये आपण जी गट ब मुख्य परीक्षा 2025 आहे त्याची तारीख 17 मे 2026 आहे. त्याचा आपण डिकोडेड नावाचा व्हिडिओ करतोय. डिकोडेड हे नाव आवडलं म्हणून डिकोडेड ठेवलेलं आहे. तर नक्की आपण याच्यामध्ये जो आपला पहिला पेपर आणि दुसरा पेपर याचं टॉपिक वाईज डिटेल ॲनालिसिस तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. नक्की ह्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत कंटिन्यू राहा. तुम्हाला तुमच्या मनात जे काही मेन्सला घेऊन डाऊट आहेत ते सगळे बऱ्यापैकी त्याची उत्तरं भेटतील. आणि तरीही उत्तर नाही भेटलं तर माझा फोन नंबर तुमच्याकडे, मला तुम्ही फोन करा. मी माझ्या परीनं तुमच्या प्रश्नाची उत्तर द्यायचा प्रयत्न करतो. तर ह्या व्हिडिओमध्ये पुढं जाण्याच्या पहिले तुमच्या मनातला एक प्रश्न ज्याचं उत्तर देणं आत्ता गरजेचं आहे. खूप शॉर्टमध्ये मी त्याचं उत्तर देणार आहे की सर कट ऑफ किती लागणार आहे. कट ऑफ 55 ± 2 हे तुम्ही सगळीकडे मार्केटला ऐकलं असेल. त्याच रेंजमध्ये कट ऑफ राहण्याची शक्यता आहे. सोबतच मी टेलिग्राम चॅनलला ज्या मुलांचं 50+ मार्क आहे त्यांनी अभ्यासाला सुरुवात करा असं मेसेज टाकला होता टेलिग्रामला. ते टाकण्यामागं कारण असं होता की 50 मार्क जर तुम्हाला पूर्वपरीक्षेला आलेले आहेत आत्ताच्या गट ब पूर्वला तर 100% तुमचा अभ्यास चांगला आहे, तुमचा इतिहास चांगला आहे, तुमचं भूगोल पण चांगलं आहे, तुमचं पॉलिटिकल सायन्स चांगलं आहे. म्हणजे बेसिक वाचन तुमचं चांगलं झालेलं आहे. त्यामुळं आत्ता जो काळ आहे म्हणजे सोमवारपासून पुढचे 60 दिवसाचा जो काळ आहे त्याच्यामध्ये तुम्ही मराठी आणि इंग्लिश वाचणं 100% आवश्यक आहे. जेणेकरून 2026चा ज्यावेळेस अशी वेळ येईल की त्यावेळेसही परत 60-70 दिवसामध्ये पहिलं रीडिंग कंप्लीट करायचं असेल त्यावेळेस तुम्हाला हेल्प होईल. आणि नक्कीच आत्ता तुम्ही जे काही मेहनत घ्याल त्याच्यामध्ये तुम्हाला पुढं फायदा होणार आहे. म्हणून जे मुलं प्रिलिम्स पास नाही होणार त्यांनीसुद्धा मराठी इंग्लिशचा अभ्यास सुरू करा पुढच्या 60-70 दिवसामध्ये. जे मुलं फर्स्ट टाईम मेन्स देणार आहे त्यावेळेस त्यांच्यासाठी, आणि जे मुलं आधी मेन्स दिलेले आहेत त्यांच्यासाठी पण सांगतो. मेन्स आपली मागची काही म्हणजे आपण जेवढे काही मेन्स दिल्यात आत्तापर्यंत त्या जाण्यामागं काही कारणं असतात. आपण ओव्हर कॉन्फिडंट असतो. आपण जो आपला पेपर 2 आहे त्याला घेऊन ओव्हर कॉन्फिडंट असतो. पहिल्या पेपरमध्ये मराठी मला येते, मराठी मला करायची गरज नाही, मला इंग्लिश अवघड जातं, मग जास्त वेळ इंग्लिशला देणं, असे बरेच काही फॅक्टर असतात की ज्यामुळे रिझल्ट येत नाही. मग अशा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ हेल्पफुल कसा राहील, फापट पसारा इन्क्लूड न करता जे परीक्षेला लागतं ते आणि जे लागत नाही ते, अशा दोन्हीही गोष्टी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. नक्की माझ्यासोबत कनेक्ट राहा. पुढच्या 30 ते 35 मिनिटात तुम्हाला पूर्ण पिक्चर क्लिअर होणार आहे. पुढे जाऊ. अभ्यासाचे टप्पे. आता किती वेळ अभ्यास करायचा या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला कुठेही मिळतील, पण तरीसुद्धा माझ्या बाजूने, प्रतिष्ठान अकॅडमीच्या बाजूने या प्रश्नांची उत्तरं मी देतो. पहिला जो आपला राऊंड आहे अभ्यासाचा तो आपल्याला 60 दिवसामध्ये कंप्लीट करायचा. त्याच्यामध्ये मराठी, इंग्लिश, GS हे सगळं आहे. हे तुम्ही ऐकलं असेल. पण ज्यावेळेस आपण लायब्ररीमध्ये जातो म्हणजे सकाळी अभ्यास करायला बसतो, पुस्तक घेतो मराठीचं हातामध्ये, मोरावाळिंबेचं असतं, मोरावाळिंबे घेतल्याच्यानंतर पहिलं टॉपिक वाचायला सुरू करतो आणि 4-5 पानं दिवसभरामध्ये वाचून होतात मराठीचे. फक्त इंग्लिशचे 4-5 पानं वाचून होतात आणि मग आपल्याला डिमोटिवेट फील व्हायला लागतं. कारण की सगळ्यांनी तर सांगितलं आहे 60 दिवसात कंप्लीट करा, 70 दिवसात कंप्लीट करा, नाही तर तुमची पोस्टच निघणार नाही, असं बरंच काही तुम्हाला सांगितलं जातं. आणि मग त्याच्यावरून काय होतं, तुम्ही इथेच निगेटिव्ह जाता. पहिले 2-4 दिवसातच आपला अभ्यासाचा टेम्पो लो व्हायला लागतो. तर तसं करू नका मित्रांनो. 60 दिवसात मराठी, इंग्लिश आणि GS कसं पटकन कव्हर करता येईल तेच मी आजच्या व्हिडिओत सांगणार आहे. सोबतच आपली जी स्टेज 2 आहे त्याच्यामध्ये काय करणार आहे आपण, 10 मार्च नंतर आपण त्याच्यामध्ये रिव्हिजन करणार, PYQ सोडवणार आणि टेस्ट सिरीज देणार आहे. हे एक आपलं जनरल तुम्हाला मी सांगतोय अभ्यास कसं करायचा. परत आता हे बघा, दररोजचा अभ्यास किती तास अभ्यास करायचा हा एक मुलांच्या मनात खूप मोठा प्रश्न आहे. किती वेळ अभ्यास करायचा. 10 तास पण केला पाहिजे आणि 12 तास पण केला पाहिजे. पण ज्याला 12 तास होत नाही, क्वालिटी मॅटर करते. किती वेळ आपण नक्की चांगला अभ्यास करू शकतो हे स्वतः चेक करा. 8 तास तरी मिनिमम करा. आणि या 8 तासामध्ये पहिले 4 तास तुम्ही भाषा विषयाला द्या आणि नंतरचे 4 तास तुम्ही GS विषयाला द्या. बरेच मुलं, म्हणजे एका मुलाने मला फोन करून काल म्हणे की सर मला पुढचं प्लॅनिंग करायचं प्रिलिम्सचं आणि आत्ता मी ह्यात वेळ वाया घालत बसलो तर माझी प्रिलिम्स परत निघणार नाही. त्याचा स्कोर पण चांगला होता, म्हणजे 45-46 स्कोर होता. तर तुम्ही जे GS 2चे जे आपले टॉपिक आहेत त्याच्यामध्ये पण तुम्हाला ह्याच्यामध्ये परत एकदा रिव्हिजन चांगली होणार आहे. म्हणून काही दिवस तरी तुम्ही नक्कीच आत्ता मेन्सचा अभ्यास करा, मला एवढंच सांगायचं आहे. तर सकाळचे 3 तास मराठीचं जे बेसिक व्याकरण आहे ते वाचा. नंतर 1 तासामध्ये तुम्ही शब्दसंग्रह वाचा. इंग्लिश करत असाल तर इंग्लिशचं वाचा. काही मुलांचं असं असतं की सर मला मराठी 1 दिवस आणि इंग्लिश 1 दिवस करायचं, चालतंय, काहीच हरकत नाही. तुम्हाला जे सुटेबल आहे त्या पद्धतीने अभ्यास करा.
2 पॉईंट क्लिअर झाले, किती वेळ अभ्यास करायचा आणि पुढचं आपण नियोजन कसं करायचं. हे 60 दिवस, काही काही मुलांचं हे 70 दिवस होऊ शकतं, म्हणजे लगेच स्पर्धेतून बाहेर होतं असं नाही आहे. ते 70 दिवस जर खूप क्वालिटीचे झाले असेल आणि इथं व्हॅल्यू ॲडिशनला जर परत नंतर कमी वेळ लागणार असेल तर ते फायदेशीरच आहे. म्हणून 60 दिवस मिनिमम ठेवण्याचा प्रयत्न करा की जेवढं आधी कंप्लीट होईल तेवढं रिव्हिजन जास्त होतं. ठीक आहे, कळतंय? पुढे जाऊया. आता अभ्यास होताना सरसकट चुका काय होतात की सरसकट वाचन टाळा. आपण काय करतो, मी आत्ता सांगितलं ते. आता इंग्लिशसाठी बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक घेऊन आलो, आपण सरसकट वाचायला बसतो. आपण मराठीचं पण मोरा वाळिंबे आणतो आणि आपलं परत तेच होतं. परत आपण कोणत्या घटकाला किती वेटेज आहे हे बघत नाही. सोबतच आपण PYQचं ॲनालिसिस करत नाही. सगळे मार्केटमधले शिक्षक लोक, क्लासेस, प्रतिष्ठान अकॅडमी सगळे सांगतात PYQचं ॲनालिसिस करा. PYQच्या ॲनालिसिसचा फायदा काय होतो ते मी सांगतो. हे तुम्हाला आधी माहिती असेल तर चांगली गोष्ट आहे, नसेल माहिती तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये खूप जास्त याचा बेनिफिट होणार आहे. तर आता हे सगळं बेसिक मुद्दे हे तुम्हाला माहिती आहे. परत मराठी, आता मराठी विषय बघा, इथं तुम्हाला माहिती आहे व्याकरणामध्ये आपल्याला 30 प्रश्न येतात, शब्दसंग्रहाचे 15 आपण इथं लिहूया आणि इथे 5. आता ह्याच्यात +- 2 होऊ शकतं. तर अशा स्वरूपाचं तुमचं मराठी व्याकरणाचं स्वरूप असतं प्रश्नांचं. इतके प्रश्नाचं वेटेज असतं. तुम्हाला मराठी व्याकरणासाठी संदर्भ साहित्य कुठलं हा एक प्रश्न आहे. तर ह्याच्यासाठी माझ्या मते फक्त मोरा वाळिंबे सरांचं पुस्तक वापरलं पाहिजे. आयोगाचा तो सोर्स आहे, आपण तोच वापरला पाहिजे. एक पुस्तक वापरलं तर रिव्हिजन पण चांगली होऊ शकते आणि आपल्याला गोष्टी पण फार व्यवस्थित समजू शकतात. ठीक आहे, तर आपण पुढे जाऊया. आता इथे आपण टॉपिक वाईजचं क्वेश्चनचं ॲनालिसिस केलेलं आहे. तर तुम्हाला ह्याच्यातून कळेल की आपण अभ्यास कशाला करायचं. हे दाखवण्याच्या पहिले मला तुम्हाला एक गोष्ट बोलायची आहे की मराठी व्याकरणाचा मी जसं सांगितलं की मुलं अभ्यास करताना काय चूक करतात की डायरेक्ट पुस्तक आणायचं, समोर ठेवायचं आणि काय वाचून काय नाही. बऱ्याच मुलांना मराठी व्याकरणाला सुद्धा प्रॉब्लेम आहे. काही मुलं अशी आहेत की तू खूप ओव्हर कॉन्फिडंट आहेत, मला मराठी करायची गरज नाही. काही मुलं अशी आहेत की त्यांना मराठी व्याकरण पण अवघड जातं. तर त्या विद्यार्थ्यांसाठी आपला कॉन्फिडन्स स्टेप बाय स्टेप बूस्ट कसा करायचा, म्हणजे ह्या 60 दिवसात जर आपल्याला ही लढाई जिंकायची असेल तर 60 दिवसाचं आपण नियोजन कसं केलं पाहिजे. नियोजन कसं करणार, तर तारखेचं, वेळेचं, टाईम टेबलचं नियोजन नाही म्हणत मी, तर ते सांगितलं तुम्हाला शॉर्टमध्ये. ते सगळ्या व्हिडिओमध्ये सगळीकडे तुम्हाला मिळून जाईल. पण अभ्यासाचं नियोजन म्हणजे मी सकाळी मोरा वाळिंबे सरांचं पुस्तक हातात घेऊन बसल्याच्या नंतर मी काय वाचेल तर मी ते तुम्हाला सांगतो. हे बघा, 2024चा पेपर तुमच्या समोर आहे. अशा पद्धतीचं ॲनालिसिस मी तुम्हाला सगळ्या पेपरचं करून देणार आहे, मागच्या 4-5 वर्षाचं. त्याच्यात आत्ता जाऊ नका. आत्ता मी इथं काय सांगतोय बघा. वर्ण विचार पहिला टॉपिक आहे, मी सांगितलं महत्त्वाचा टॉपिक आहे, करायला पाहिजे. आयोगाने 2024ला ह्याच्यावर 2 प्रश्न विचारलेत. पण मी एक ॲव्हरेज स्टुडंट आहे, मला कळत नाही आहे, मी पहिल्यांदाच वाचतो की मला पटकन रेसमध्ये यायचं किंवा मला पटकन काही मार्कांच्या फार जवळ जायचं आहे. तर मी सुरुवात कुठून करेल हे बघा. वाक्य आणि वाक्याचे प्रकार आहे, ह्याच्यावर 4 प्रश्न आहेत. शब्दसिद्धी, सिद्ध, साधित, तत्सम आणि तद्भव ह्याच्यावर तुम्हाला 6 प्रश्न दिसतात. आणि आपला जो शब्दसंग्रह विभाग आहे ह्याच्यामध्ये विरुद्धार्थी शब्द, वाक्यप्रचार, परत म्हणी, परत शब्दसमूहाबद्दल एक शब्द, परत एका शब्दाचे अनेक अर्थ, असे तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत. आणि शेवटी उतारा. तर ह्याचे मार्क बघू आपण टोटल किती होते. 5 दूने 10, 5 1 15 आणि हे 19. आणि इकडचे हे 2 टॉपिकचे 10 मार्क म्हणजे तुमचे 29 मार्क होतात. 50 पैकी 29 मार्क जर या 6-7 पॉईंटमधूनच होत असतील तर सुरुवातीला हे वाचायला घ्या. परत याच्यावरच प्रश्न येतील का, तर 2023चं पण चेक करून बघा. हाय वेटेज टॉपिक कुठले ते पहिले करायला घ्या, जेणेकरून अचानक तुमच्यासमोर जर एखादी टेस्ट जरी आली तरी तुमचा कॉन्फिडन्स जास्त असेल की हां, माझं PYQमधून बऱ्यापैकी चांगलं मला ट्रेंड समजलेला आहे आणि ते टॉपिक मी करेल. मी इंग्लिशचं ज्यावेळेस सांगेल तेव्हा तुम्हाला हे खूप चांगलं कळेल. आता काही मुलं म्हणतील की सर इथून सुरुवात केली तर मला पुढचे टॉपिक कळतील. 100% खरं आहे, एक लिंकेज असतो, त्यानेच तुम्हाला गोष्टी कळतात. पण ज्यातून तुम्हाला जास्त मार्क मिळून तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट होणार आहे त्याच्याकडे तुम्ही जास्त लक्ष दिलं पाहिजे असं मला सांगायचं आहे. म्हणजे इथे शब्दसिद्धीचा जो टॉपिक आहे हा, आणि इकडे तुमचं जे काही वोकॅब आहे आणि त्याच्यासोबत पॅसेज आहे, यामध्ये तुम्हाला फुल मार्क येण्याची शक्यता आहे. मुलांनो, पहिला पेपर जो आहे त्याला 92पर्यंत मुलांनी मार्क घेतलेले आहेत. 85, 86 असे बरेचसे चांगले स्कोर मुलांचे आहेत. त्यामुळं तुम्ही अशा गोष्टी पहिले करा की ज्यामध्ये तुम्हाला खूप जास्त कॉन्फिडन्स तुमचा लगेच बूस्ट होईल, तुमच्या मार्कांची ॲश्युरिटी लगेच तुम्हाला मिळेल. असे टॉपिक करायला घ्या, म्हणजे त्याला जास्त वेटेज द्या. म्हणजे 3 तास जर अभ्यास करत असू तर 3 तासामध्ये तुम्ही डिवायडेशन करा की मला दररोज वोकॅब करायचा. बरेच लोक म्हणतात की परीक्षेच्या आधी वोकॅब करा.
पण परीक्षेच्या आधी असं काही नसतं. पुढचे 60 दिवस आहेत, या 60 दिवसातच आपल्याला प्रत्येक गोष्ट नीट कव्हर करायची. मग त्यानंतर जे आपल्या कॅपॅसिटीनुसार आपल्या लक्षात राहणार नाही ते आपण नंतरच्या ह्याच्यात करणार आहे. तर लक्षात घ्या, पहिल्यांदा हे करायला घ्या. सोबतच हे टॉपिक महत्त्वाचे नाहीत का? आहेत. 1-1, 2-2 ह्याच्यावर प्रश्न आहेत, पण आपल्याला मार्क किती घेणार आहेत, आपण सोडवणार किती आहेत? मॅक्झिमम अटेम्प्ट आपण 100 पैकी 95 पर्यंत करणार आहे. ह्याच्यावर विचारलेले प्रश्न पण सोपेच आहेत, पण आपल्याला एक्झॅक्टली फुल मार्क्स कुठं स्कोअर करायचे आहेत त्याच्यासाठी हे ॲनालिसिस तुम्ही बघा. मी थोडंसं साईडला होतो, तुम्ही स्क्रीनशॉट घ्या, म्हणजे तुम्हाला कळेल की 2024ला आयोगाने नक्की काय विचारलं होतं. ठीक आहे, मराठीचं काही कुणाला डाऊट? आता मराठीमध्ये हे सगळ्या टॉपिकविषयी जी मराठीची फॅकल्टी आहे ते तुम्हाला जास्त व्यवस्थित सांगतील. माझा काही मराठी व्याकरण विषय नाही आहे, पण या विषयाच्या अभ्यासाला सुरुवात करताना या टॉपिकपासून वाचायला सुरुवात करून 4 दिवसात डिमोटिवेट होण्यापेक्षा आयोग तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न कशावर विचारते त्याच्यापासून सुरुवात केली तर कॉन्फिडन्स तुमचा बूस्ट व्हायला सुरुवात होऊ शकते. म्हणून मी हे सांगतोय. काही मुलांना ही स्ट्रॅटेजी लागू होणार नाही. काही मुलं म्हणतील की सर आम्हाला इथून 1, 2, 3, 4, 5 असे पेजेस वाचत बसायचे, त्यांना ते सूट होत असेल तर त्यांनी ते वाचलं पाहिजे. ठीक आहे, आता इंग्लिशकडे जाऊ. इंग्लिश ग्रामर. तर इंग्लिश ग्रामरमध्ये पण आपल्याला माहिती आहे इथे आपल्याला 17-18 प्रश्न असतात, इथे 5 प्रश्न असतात आणि बाकीचे आपल्याला अराउंड किती 28 to 30 प्रश्न आपल्याला व्याकरणावर असतात. ठीक आहे, एक असं जनरल ह्याचं डिवायडेशन आहे, म्हणजे ह्याच्यात प्लस मायनस 2 इकडे इकडे होऊ शकतं. इथे आपण 15 to 17 करूया. हां ठीक आहे, आता बरोबर होईल. पुस्तक कुठलं वापरायचं? आता तुम्ही ज्यावेळेस आता इंग्लिशची भीती खूप जास्त आहे. आत्ता पुढं मी जे काही 5 ते 10 मिनिटात बोलणार आहे ना, तर ज्या मुलांना इंग्लिशची खूप भीती वाटते त्यांच्यासाठी ही सगळी माहिती असणार आहे. मी जे काही बोलणार आहे, ज्यांना इंग्लिश सोपं जातं त्यांनी पुढचे 7-8 मिनिटं स्किप करा, कारण मी खूप बेसिक गोष्टी ह्याच्यात सांगणार आहे की ज्या मुलाला काहीच इंग्लिश येत नाही. आपण बघतो खूप मुलांचं शाळेपासूनच ग्रामर कच्चं असतं आणि त्यांना इथं आल्याच्या नंतर प्रिलिम पास होतात, मग परत त्यांना इंग्लिश ग्रामर करायला येतं. मग काही मुलं असे येऊन भेटतात की सर इंग्लिशचं मला काहीच येत नाही, तेवढं फक्त तुम्ही मला सांगा, बाकीचं मी सगळं बघून घेतो. पण तुम्हाला इंग्लिश करावंच लागणार आहे. पहिले हे समजून घ्या कसं करायचं, सोपा मार्ग काय असू शकतो, सुरुवात करून आपण कॉन्फिडन्स वाढून परत अवघड टॉपिककडं कसं यायचं हे ठरू शकतं, हे बदलू शकतं, हे कोणीतरी सांगू शकतं. पण मी करणारच नाही हा स्टँड चुकीचा आहे. आता मार्केटला गेल्याच्या नंतर पुस्तकं मिळतात. मी तुम्हाला एक पुस्तक सजेस्ट करेल की तुम्ही बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक घ्या. त्यांचे बरेचसे व्हिडिओ यूट्यूबवर फ्रीमध्ये अवेलेबल आहेत. नक्कीच ते व्हिडिओ फार म्हणजे त्यांनी सोपं करून सांगितले. मुळात इंग्लिश विषय अवघड, त्याच्यात परत तुम्ही एक क्लास लावणार, त्याच्यामध्ये पहिला टॉपिक तुम्ही घेणार सब्जेक्ट व्हर्ब ॲग्रीमेंट. बऱ्याच पोरांना त्यातलं सब्जेक्ट व्हर्ब ॲग्रीमेंट ह्या शब्दांमध्येच जास्त कन्फ्युजन होतं आणि मग पुढच्या टॉपिकपर्यंत ते जातच नाही. मग इंग्लिशविषयी एक भीती मनात तयार व्हायला लागते. तर नक्की परीक्षेला आहे आपल्याला डिकोड करायचं आहे, आपल्याला बघायचं आहे की मला मॅक्झिमम मार्क कसे भेटतील. त्यामुळं आपण इंग्लिशला त्या ॲप्रोचनी बघणार आहे. हे डिवायडेशन तुम्हाला कुठेही मिळेल किंवा मीच पुढे सांगणार आहे. फक्त हे लक्षात घ्या, बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक चांगलं आहे, त्यांचे व्हिडिओ पण आहेत, ते पण बघा. आणि असं मी बाळासाहेब शिंदे सर म्हटलं म्हणजे त्यांचेच व्हिडिओ बघा असं नाही. तुम्हाला ज्या कुठल्या सरांचे व्हिडिओ इंग्लिशचे समजतात त्यांचे बघा. कदाचित तुमच्या शाळेतले एखादे सर त्यांचा त्यांच्याकडून टेन्स टॉपिक चांगला समजू शकत असेल, तो समजून घ्या. कुणाकडून चेंद वॉइस चांगला समजत असेल, तो समजून घ्या. इथालचे प्रश्न सोडवता आले पाहिजेत. इथे जे प्रश्न आहेत ते तुम्हाला 100% सोडवता आले पाहिजेत. हीच अल्टिमेट गोष्ट आहे. तर पुढे जाऊ बघा. आता इथे बघा, ह्या प्रतिष्ठानच्या नोट्स आहेत. प्रत्येक वेळेस मी तुम्हाला प्रतिष्ठानच्या नोट्स दाखवत असतो. हे थोडंसं छोट्या अक्षरात दिसत असेल तरी तुम्ही व्हिडिओची क्वालिटी थोडीशी हाय करा, म्हणजे तुम्हाला हे क्लिअर दिसेल इथे काय आहे ते. हे बघा, प्रतिष्ठान शब्दमंथन म्हणून आपण एक सिरीज सुरू करतोय. तर याच्यामध्ये काय दिलंय, 2023चा पेपर तुमच्या समोर आहे. आता 2023चा अभ्यास ज्या मुलांनी परीक्षा दिली असेल मुख्य, त्यांच्यासाठी हे प्रश्न त्यांनी सोडवलेले असतील. ज्यांनी नसतील सोडवले त्यांनी 23-24चा पेपर एकदा वाचून घ्या. बेसिक ऑफ इंग्लिश असे तुम्हाला 2 प्रश्न या टॉपिकवर विचारले आहेत. बेसिक ऑफ इंग्लिश ग्रामर. त्यानंतर तुम्ही बघा टेन्स टॉपिकवर 2 प्रश्न आहेत, कंडिशनल सेंटेन्सवर 1 आहे, मूड्स टॉपिकवर 2 आहे, व्हॉइस टॉपिकवर 2 प्रश्न आहेत, नाऊनवर 2 आहेत, प्रोनाऊनवर 1 आहे, ॲडजेक्टिव्ह 1 आहे, व्हर्बवर 1 आहे. पहिले शांत ऐका मी काय सांगतो. ॲडवर्ब बघा, ॲडवर्बवर 1 आहे, वर्बवर 1 आहे, प्रिपोजिशनवर 4 प्रश्न आहेत, सेंटेन्सवर 1 आहे, क्लॉजवर 2 आहेत, आर्टिकलवर 1 आहे, क्वेश्चन टॅगवर 1 आहे, परत अफर्मेटिव्ह निगेटिव्ह सेंटेन्स, पंच्युएशन यांच्यावर 1 प्रश्न आहे. आता हे बघा, वर्ड फॉर्मेशन, सफिक्स आणि प्रिफिक्स ह्याच्यावर तुम्हाला 3 प्रश्न दिसत आहेत. सिनोनिम्स, अँटोनिम्स 4 प्रश्न आहेत.
इकडे बघा 2 प्रश्न आहेत. हे अशा पद्धतीने प्रश्नाचं डिवायडेशन आहे. लास्टला तुमचं रीडिंग कॉम्प्रिहेन्शन. तर आता हे डिवायडेशन मी तुम्हाला का दाखवलंय तर पुढच्या पानावर बघा, इथे 2024 आहे. हे तुम्हाला मी का दाखवलंय की आपल्याला काय कळतं की मी अभ्यास करायला पुस्तक घेतलं बाळासाहेब शिंदे सरांचं आणि बेसिक ऑफ इंग्लिश ग्रामर आपण वाचायला तिथून सुरुवात केली. सुरू केल्याच्या नंतर काय झालं की मी वाचत असताना मला फार बेसिक गोष्टींमध्येच कंटाळा आला आणि भीती वाटायला लागली की हे मला समजत नाही. 100% तसं होऊ शकतं. ती भीती मनात आणू नका. कोणत्या टॉपिकवर किती प्रश्न विचारले हे जर तुम्हाला माहिती असेल तर त्या टॉपिकपासून सुरुवात करा. आता टेन्स टॉपिक आपण शाळेपासून शिकत असतो म्हणून आपण टेन्स टॉपिकचा अभ्यास 100% सुरुवातीला केला तर काही हरकत नाही. त्याच्यानंतर व्हॉइस टॉपिक आहे, तो पण आपण शाळेपासून अभ्यास करत असो, तो बघा. परत अजून प्रोनाऊन, ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय, वर्ब टॉपिक अवघड आहे थोडासा. नाऊन टॉपिक सोप्पा टॉपिक आहे, त्याला खूप काही बेसिक ग्रामर असं लागतं परीक्षेसाठी असं नाही आहे. प्रिपोजिशन बघा, प्रिपोजिशन पण टॉपिक सोपा आहे. आता वर्ब टॉपिक मी अवघड आहे म्हटलं, इथं ॲडवर्ब आहे तो पण जाऊ द्या समजा. सेंटेन्स टॉपिक आहे तो पण थोडा समजायला अवघड आहे. क्लॉज हा अवघड स्वरूपाचा टॉपिक आहे थोडासा. आर्टिकल, क्वेश्चन टॅग ह्याचे प्रश्न तर तुम्हाला इझिली ते 1-1, 2-2 पान वाचून लगेच येणार आहे. पंक्च्युएशन बघा. परत इथं अफर्मेटिव्ह निगेटिव्ह सेंटेन्स करायचं कसं ते पण तुम्हाला थोडं कळायचं लगेच येऊ शकतं. मला तुम्हाला ह्याच्यामध्ये सांगायचं एवढं आहे, जे टॉपिक सोपे आहेत ते टॉपिक करायला घ्या. तुम्ही पुस्तकाकडून अभ्यासाकडे येऊ नका, PYQ कडून अभ्यासाकडे या. बरेच मुलं काय करतात की अभ्यासाकडून PYQ कडे जातात. तसं करायचं नाही. पहिले PYQ, पहिले ॲनालिसिस. जिथे कुठे क्लास लावलाय त्यांना म्हणा असं ॲनालिसिस द्या आम्हाला कळू द्या. 2023ला किती प्रश्न विचारलेत, 2024ला किती प्रश्न विचारलेत, आम्ही कसा अभ्यास करायला पाहिजे, कोणते टॉपिक पहिले घेतले पाहिजेत. मला नाही जास्त बेसिक इंग्लिश ग्रामर कळत, मला नाही सब्जेक्ट वर्क ॲग्रीमेंट कळत, पण मी अभ्यासाला सुरुवातच नाही करायची का, तर केली पाहिजे. या टॉपिकपासून सुरुवात करा. त्याच्याकडं पण यावंच लागणार. जर तुम्हाला स्पर्धेत राहायचं असेल तर तिथपर्यंत तुम्हाला यावंच लागणार आहे. पण अभ्यासाची सुरुवात ही सोप्या टॉपिकपासून करा, मला तुम्हाला असं सांगायचं आहे. 2024ला बरेच मुलांचं असं असतं, सर त्या वर्षी पॅटर्न रिपीट झाला, आता काही पॅटर्न रिपीट नसतो होत. ते 23 झालं, आता 24 बघा. बेसिक्स ऑफ इंग्लिश ग्रामरवर एक प्रश्न आहे. इथं प्रश्नाचा क्रमांक सुद्धा दिलेला आहे. तुम्ही त्यावेळेस मी मागच्या 23मध्ये सांगितलं टेन्सवर 2 प्रश्न आहेत. हे बघा टेन्सवर 4 प्रश्न आहेत. मूडवर 1 प्रश्न होता, तिकडे पण मूडवर प्रश्न होता. मी म्हटलं व्हॉइस नीट करा. हे बघा व्हॉइसवर इथं 3 प्रश्न आहेत. आता इथं जर 7-8 प्रश्न होत असतील 2-3 टॉपिकमधून तर इंग्लिश म्हणजे हे पूर्ण टॉपिक आहे का? पूर्ण तेवढं मोठं पुस्तक, एवढ्या मोठ्या नोट्स, ते 100 व्हिडिओ तुम्हाला ज्यावेळेस समोर येतात तेव्हा भीती वाटते. असं करू नका. हे सोपे टॉपिक जे मला इझिली उचलता येतात, त्याचे प्रश्न मला सोडवता येतात ते बघा. परीक्षेमध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा इतकं जास्त प्रेशर असतं की आपल्याला खूप जास्त डिटेल्स आपण अभ्यास करतो तर नाही, पण आपल्याला टॉपिक जर आयडिया आलेली असेल ना तर 100% आपण प्रश्न सोडवू शकतो. त्यामुळे ह्या टॉपिकपासून सुरुवात करा. आता इथे बघा नाऊ, जेंडर सोपा टॉपिक आहे, 1 प्रश्न आहे त्याच्यावर. ॲडजेक्टिव्हवर 1 प्रश्न आहे, मॉडल ऑक्झिलरीवर आहे, प्रिपोजिशन सोपा आहे. ठीक आहे. कंजक्शन पण मला आता थोडं हे तर थोड्या अभ्यासाने तुम्हाला समजतील. सेंटेन्सेस पण जाऊ द्या. क्लॉज मी अवघड आहे म्हणलं होतं. पुढं हे वर्ड फॉर्मेशन, फिगर ऑफ स्पीच अवघड आहे. आता हे सिनोनिम्स, अँटोनिम्स, इडियम्स अँड फ्रेजेस, रीडिंग कॉम्प्रिहेन्शन हे तर तुमचे हातचे मार्क आहेत. तुम्हाला या पॉईंट म्हणजे जे काही आपले वोकॅब आहे त्याचा तुम्हाला खूप चांगला अभ्यास करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायनलमध्ये खूप जास्त चांगला फायदा होणार आहे. आता मुलं म्हणतात सर बॅच कुठली घेऊ, तो एक प्रश्न सांगायचा राहिला. बॅच कुठली घेऊ, मराठीची बॅच कुठली घेऊ, इंग्लिशची बॅच कुठली घेऊ. बॅच घ्यायला गेल्याच्या नंतर काय होतं, आत्ता किती दिवसात सांगितलं अभ्यास करायचा, 60 दिवसात अभ्यास करा. बॅचमध्ये गेल्यावर बॅचमध्ये व्हिडिओ 150-200 व्हिडिओ इंग्लिश ग्रामरचे, मराठी ग्रामरचे 180 व्हिडिओ. कधी बघणार आहेत तुम्ही ते, कधी बघणार आहेत? म्हणजे आपण व्हिडिओ बघणार आहे का, म्हणजे पुढचे 60-70 दिवस फक्त व्हिडिओज बघत बसायचे का, म्हणजे इंग्लिश घेतलं की इंग्लिशचेच व्हिडिओ बघत बसायचे. त्यापेक्षा मी आता हे जे ॲनालिसिस सांगतोय ह्याच्यावरून लक्षात घ्या आयोग प्रश्न कशावर रिपीटेड विचारतंय, कोणत्या स्वरूपाचे. कदाचित मी इथं म्हणाल टेन्स टॉपिक खूप सोपा आहे, मला इंग्लिश ग्रामर नाही माहिती, पण टेन्समध्ये जर अवघड प्रश्न येत असतील तर व्हॉइस टॉपिकमध्ये सोपे येतात का, त्या प्रश्नाचं डिकोडिंग झालं पाहिजे. तुम्हाला कळालं पाहिजे कुठल्या टॉपिकमधून मी फार इझिली प्रश्न उचलू शकतो. प्रत्येकाची अभ्यासाची पद्धत, प्रत्येकाला आत्तापर्यंत इंग्लिश विषयीचा अनुभव हा वेगवेगळा असू शकतो आणि त्यामुळे अभ्यासासाठी पण टॉपिक आपण जेव्हा निवडत असतो तेव्हा आयोगाची काठिण्य पातळी आणि तुमचं जे आत्तापर्यंतचं अंडरस्टँडिंग ह्याचा जर थोडा नीट मेळ बसला तर इंग्लिश विषय खूप तुम्हाला परीक्षेसाठी भीतीदायक वाटणार नाही. हे लक्षात घ्या. 2023-24चा ॲनालिसिस पुढं दाखवतो. हे बघा, बेसिक्स ऑफ इंग्लिश ग्रामर, बेसिक्स ऑफ इंग्लिश ग्रामर.
टेन्स. आता इथं कंडिशनल ऑफ सेंटेन्स विचारलं होतं, इकडे विचारलेलं नाही. मूडवर प्रश्न आहे, व्हॉइसवर प्रश्न आहे, नाऊनवर प्रश्न आहे, प्रोनाऊनवर प्रश्न नाहीये, ॲडजेक्टिव्हवर प्रश्न आहे, वर्ब आणि ॲडवर्ब जाऊ दे, पुढे बघा प्रिपोजिशनवर प्रश्न आहे, सेंटेन्स कंजंक्शन इंटरजेक्शन आहे, क्लॉज आहे, क्लॉजवर इकडे 3 होते, इथे एकच प्रश्न विचारला. इथे मी कंसात किती प्रश्न आहेत ते सुद्धा तुम्हाला दिलेलं आहे. मग कुठले टॉपिक महत्त्वाचे आहेत ते कळेल ना, हे बघितलं की 100% कळेल. इथून पुढचा जो आपला वोकॅबचा पार्ट आहे त्याच्यामध्ये पण आपल्याला कळते की आपण वोकॅब नीट केलं पाहिजे. आपण इथं वोकॅबचे किती प्रश्न मोजू, 3, 4, 7, 9, 10, 17, 18 प्रश्न इथं वोकॅबचे आहेत. इथे पण अराउंड तेच प्रश्न असतील, 17-18 प्रश्न. इथे पॅसेजचे प्रश्न. आता काही मुलं म्हणतात सर पॅसेज रीडिंग कॉम्प्रेन्शन खूप अवघड स्वरूपाचे विचारतात. ह्याची तयारी करणं पण सोपं आहे. आयोगाच्या आधीचे जे काही पॅसेजेस आहेत ते सोडवून बघा, वेळ लावून सोडवा, 5 मिनिटात सोडून बघा, 7 मिनिटात सोडून बघा, आयोग कुठे चुकवतोय ते बघा, प्रश्नाचा टाईप काय तो डिकोड करा. मुलांनो, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस म्हणजे हे असतं. त्यातून समजून घेणं असतं की मला अभ्यास काय करायचा आहे. PYQs हे तुमचे होका यंत्रासारखे काम करतात. आपण समुद्रात गेलो तर आपल्याला होका यंत्र कशाला लागतं की आपल्याला दिशा कळाली पाहिजे. समोरचं काही दिसत नसतं पण आपल्याला दिशा कळते, कारण इकडं सरळ जायचं मग इकडे वळायचं ते कळतं. तसंच PYQ आहे. अभ्यासाचा खूप मोठा सागर आहे. आत्ता सध्या टेन्शन यायचं कारण एवढंच आहे की बऱ्याच मुलांचं काय होतं की ॲनालिसिसचे व्हिडिओ किंवा मेन्स कशी फोडायची असे बरेच व्हिडिओ मार्केटला असतात आणि तुम्ही ते बघून काय होतं, तुम्हाला वाटतं की आता पुढं 70 दिवसात मी कव्हर कसं करू. आणि त्याच्यात मार्केटला आपण बॅच बघायला गेलो तर बॅचमध्ये 150 व्हिडिओ, पुस्तक बघायला गेलं तर पुस्तकाचं एवढं जाड, आणि मग मेन्सचा अभ्यास करायचा कसा. आणि मग आपण काय करतो, चालढकल करायला लागतो अभ्यासामध्ये. जर ह्या पद्धतीचं अंडरस्टँडिंग तुमच्याकडे असेल, या पद्धतीने आयोग काय म्हणतंय, आयोगाची मानसिकता काय हे जर तुम्हाला कळत असेल तर 100% तुमचा अभ्यास सोपा होणार आहे. याच्यामध्ये मी आता जे बोललो त्यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेमॅटिक वाटत असेल तर नक्की, हे सगळ्यांनाच लागू होतं असं नाही, हे कोणाला लागू होईल कोणाला नाही. पण मला वाटतं की आत्तापर्यंत बघता आपण जेवढ्या वेळेस काही प्रेडिक्ट केलं, आपण जेवढे काही टेस्ट सिरीजला प्रश्न बनवले, आपण 90 पानाच्या नोट्स बनवल्या, त्याच्यातनं भरपूर प्रश्न आले, तर हे सगळ्या गोष्टीच्या मागे हेच लॉजिक आहे की आयोगाचे PYQचे ॲनालिसिस आपण किती व्यवस्थित करतो. ठीक आहे, हेच इथे पण लागू होतं. आता पहिला आणि दुसरा पेपर आपला डिस्कस करून झाला. आता आपण सेकंड पेपर. आता पहिल्या आणि दुसऱ्या पेपरमध्ये मुलांना हाच प्रॉब्लेम आहे की आपण क्वेश्चन सोडवायला जातो, आपण वोकॅबचा आत्ता वेटेज बघितलं, आपल्याला तिकडे दोन्ही जागेवर मिळून जवळपास भरपूर चांगल्या मार्काला वोकॅब आहे. तर वोकॅबसाठी आपण एक शब्दमंथन नावाची बॅच केलेली आहे. शब्दमंथनमध्ये तुम्ही प्रतिष्ठान अकॅडमीच्या नोट्स आत्तापर्यंत बघितल्यात, तुम्ही साधं ते आत्ता ॲनालिसिस बघितलं असेल, त्याच्याहून तुम्हाला कळालं असेल की आपण नोट्स द्यायच्या म्हणून देत नाही, त्याचा तुम्हाला फायदा झाला पाहिजे अशाच नोट्स आपण देतो. तर मराठी आणि इंग्लिश या दोन्हीचा वोकॅबचा या बॅचमध्ये समावेश आहे. तुम्ही हे केल्याच्या नंतर वोकॅबसाठी वेगळं काहीही करण्याची गरज नाही. मी आत्मविश्वासाने सांगू शकतो याच्यामध्ये कमी पेजेस असणार आहेत, खूप तुम्हाला 150-200 पेजेस आपण देणार नाही. मिनिमम मटेरियल असेल, याची PDF मिळणार नाही. कारण PDFचा आपण आता जो कोर्स केला होता त्याच्यामध्ये बऱ्याच काही अडचणी तयार झाल्या, म्हणून आम्ही तुम्ही ॲडमिशन घेतल्याच्या नंतर 7 ते 8 दिवसामध्ये तुमच्या ॲड्रेसवर या नोट्स मिळतील. तुम्ही या 7 ते 8 वेळेस वाचल्या तर 100% तुमची वोकॅब चांगली होणार आहे. याचा सोर्स काय असणार आहे, याचा नोट्सचा सोर्स असणार आहे PYQ आणि महत्त्वाचे सोर्सेस म्हणजे मराठीसाठी मोरा वाळिंबे सर, किंवा आपण बक्षी सरांचं पुस्तक इंग्लिशसाठी वापरतोय की SSC, आपल्याला माहिती आहे NDA, CDS या परीक्षांमध्ये जे शब्द विचारले जातात तेच इकडं कॉपी पेस्ट होतात. मग ते आपल्याला व्यवस्थित नोट्स स्वरूपात करून त्याच्या हिंट्स, आता हिंट्स कशा असतात बघा, आपण एक प्रतिष्ठानची शब्द मंथन नावाची बॅच सुरू केली. हे वोकॅबचं महत्त्व लक्षात घेऊन सुरू केले. तर ह्याच्यामध्ये काय, प्रतिष्ठान PYQ फ्लॅश कार्ड, आपण असं फ्लॅश कार्ड दररोज टेलिग्रामला फ्रीमध्ये टाकतोय. मग आता ह्याच्यामध्ये काय बघा, रिट्रीट, डिकॅम्प, क्रेडिटेबल आणि ॲप्सॉल असे 4 इंग्लिश शब्द आहेत. हे कुठले शब्द आहेत तर 2019ला राज्यसेवा मुख्य परीक्षा झाली, त्याच्यामध्ये इंग्लिशमध्ये हे 4 शब्द विचारलेले होते. या 4 शब्दांचे अर्थ आपण जर नोट्समधून वाचायला गेलो तर म्हणावे तसे लक्षात राहत नाहीत, परीक्षेच्या वेळेस आठवत नाही. मी सांगतो पुढच्या 8 दिवसामध्ये ही इमेज तुम्ही 4 ते 5 वेळेस बघा. तुम्हाला हे शब्द जरी थोडा नाही आठवला तरी तुम्हाला ही इमेज आठवेल आणि तुम्हाला कळेल की रिट्रीट म्हणजे हा सैन्याला सांगतोय की आपण आता माघार घेऊ. इथे काय, डिकॅम्प म्हणजे हा गुप्तपणे पळून चाललाय,
क्रेडिटेबल म्हणजे काय, विश्वसनीय. हे बघा डॉक्टर आहेत, इथे काय लॉयर आहे, सोडणे, मुक्त करणे, निर्दोष जाहीर करणे. ह्या एका इमोजीवरून जर तुमचे 4 PYQ तयार होत असतील तर आपण अशा पुढच्या 4 महिन्यामध्ये 100 इमेजेस टाकणार आहेत, जेणेकरून तुमचे 400 वर्ड तर इथेच तयार होणार आहेत फ्रीमध्ये. तुम्ही ह्या बॅचमध्ये नक्कीच ह्याच्यापेक्षा फार बेटर, खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला शब्द, फ्रेजेस ह्या लक्षात कशा राहतील, परीक्षेच्या वेळेस आठवतील कशा, आणि ही गोष्ट विचारात घेऊनच ह्या नोट्स तयार केल्यात की आपली इंग्लिशची पार्श्वभूमी म्हणावी तेवढी तशी तगडी नसते. आपल्याला आत्तापर्यंत जे काही आपलं शिक्षक भेटले असतील तर इंग्लिशची मनात विनाकारण भीती तयार झालेली असते, तर ते सगळं आपण लक्षात घेऊनच ही बॅच तयार केली आहे. शब्दमंथनची बॅच आहे, खूप कमी प्राईजमध्ये केली. नक्की तुम्ही ही बॅच जॉईन करा. याच्यामध्ये तुम्हाला व्हिडिओ पण देण्याचा प्रयत्न आहे, खूप नाही 10+ व्हिडिओ, एकदम 100 आणि 150 व्हिडिओ नाही किंवा 50 पण व्हिडिओ नाही, 10च व्हिडिओ असतील. त्यामध्ये आपण बऱ्यापैकी PYQ सगळे कव्हर करणार आहोत. तर हे झालं बॅचविषयी. जर तुम्हाला वोकॅबविषयी कॉन्फिडन्स नसेल किंवा नोट्स नसतील तर नक्की तुम्ही हे जॉईन करा. ऑलरेडी जर चांगलं काही केलेलं असेल तर ते कंटिन्यू केलं तर काही हरकत नाही. आता पेपर क्रमांक 2. पेपर क्रमांक 2चं असं होतं की बऱ्याच मुलांचं प्रिलिम्स पास होतात आणि मेन्सला जातात आणि त्यांना वाटतं की माझं GS2 सगळं ओव्हरलॅपिंग आहे, मला काही करायची गरज नाही, मी नंतरच्या टप्प्यात करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, जे नवीन टॉपिक आहेत ते तुम्ही आत्ता लगेच उद्यापासून करायला घ्या. तुम्हाला कळतंय की ह्याच्यामध्ये महत्त्वाचे टॉपिक कुठले आहेत मेन्ससाठी, तर गणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान, माहितीचा अधिकार व लोकसेवा हक्क अधिनियम, आणि आपण इथे काही पॉलिटीचा पार्ट म्हणू. हे 4 पिलर इतके महत्त्वाचे आहेत. हे जर तुम्ही व्यवस्थित केले तर 100% तुमचे मार्क चांगले परीक्षेला येणार आहेत. आता हे काय कुठून करणं सांगण्याची गरज आहे का, पण तरी शॉर्टमध्ये तुम्हाला सांगतो. भूगोलाचा अभ्यास करताना तुम्ही सौदी सरांचं पुस्तक वापरा, सोबतच तुम्ही PYQ वापरा. दीपस्तंभचं पण पुस्तक चांगलं आहे महाराष्ट्राच्या भूगोलाचं, ते वापरू शकता. इथे तर 100% तुम्ही लक्ष्मीकांतच वापरलं पाहिजे किंवा रंजन कोळंबे सरांचं मराठीत केलेलं पुस्तक आहे ते वापरा. तुम्ही लवटे सरांचं पंचायत राजचं पुस्तक आहे ते वापरू शकता. अर्थशास्त्रासाठी तुम्ही देसले सरांचं, कोळंबे सरांचं पुस्तक वापरा. इतिहासासाठी समाधान महाजन सरांचं, गाठाळ सरांचं पुस्तक आहे ते वापरा. सामान्य विज्ञानासाठी भस्के सरांचं पुस्तक आहे चांगलं, ते तुम्हाला वाटत असेल. स्टेट बोर्डाचं पुस्तक वापरा, ते पण चांगलं. स्टेट बोर्ड 8वी 9वी 10वी, त्यातनं आता किती प्रश्न येतात हे पहिले चेक केलं पाहिजे, मगच ते वापरलं पाहिजे. यातला कुठलाही सोर्स मी म्हणतो म्हणून वापरायचा नाही. हे तुम्ही चेक करून बघायचं की ह्यातून नक्कीच प्रश्न येत आहेत का, तरच तो आपला सोर्स असू शकतो. आता काही क्लासेसवाले काय करतात, पुस्तकवाले काय करतात, नंतर त्याच्यामध्ये अपडेट करतात. ते पण आपण चेक केलं पाहिजे की बेसिक सोर्समधनं किती येतं. आता हे बघा, गणित आणि बुद्धिमत्ता हे पण खूप महत्त्वाचं आहे. आता चालू घडामोडीसाठी 100% तुम्ही प्रतिष्ठान अकॅडमीच्या नोट्स वापरा. तुम्हाला आत्ताच प्रूव्ह झालं की ग्रुप बीला आपले 11+ प्रश्न आलेत, ग्रुप सीला आपले 9+ प्रश्न आहेत, आणि हे मी जे एक्झॅक्ट आलेत ते दिले. आजूबाजूला पण आपले होते, तसं जर काउंट करायला गेलं तर हा आकडा खूप जास्त आहे. इथं 13+ आहे, इथं 12+ आहे. ठीक आहे. माहिती अधिकार व लोकसेवा हक्क अधिनियम याच्या तुम्हाला खूप शॉर्ट चांगल्या नोट्स मी देणार आहे. यासाठी तुम्ही वेगळं काही करू नका. सोबतच याच्यात रिमोट सेन्सिंगचा पार्ट आहे, त्याची पण आपण खूप शॉर्टमध्ये एक बॅच तयार करतो. त्याच्या पण नोट्स तुम्हाला नाही देणार, पण तुम्हाला व्हिडिओमध्ये जे काही इन्क्लुडेड असेल तेवढं केलं तरी तुमचं रिमोट सेन्सिंगचं काम होणार आहे. तर नक्की हे झाले सोर्सेस. आता आपण पुढे बोलू. हा झाला एक टॉपिक. आता मेन्सचा अभ्यास कसा करायचा. मराठीविषयी बोललो इतक्या वेळ, आता आपण मराठी इंग्लिश विषयी बोललो. आता पेपर 2 विषयी बोलू की पेपर 2 मध्ये आपल्या अभ्यास करताना चूक काय होती की आपण परत रंजन कोळंबे, देसले सरांचं पुस्तक घेणार आणि अभ्यासाला लागणार. ती चुकीची स्ट्रॅटेजी आहे. आपण 2023 वर्सेस 2024चं फक्त इकॉनॉमिक्सचं बघू आणि बाकीचं तुम्हाला स्वतः करायचं किंवा मी सांगेल त्या पद्धतीने आपण पुढे बघूया. हे बघा, भारतीय नियोजनावर 2023ला 1 प्रश्न आला, 2024ला 1 प्रश्न आला. म्हणजे मला फिक्स झालं की भारतीय नियोजन टॉपिक मी इकॉनॉमिक्समधला करणार आहे. दुसरा टॉपिक मी कुठला करणार, पायाभूत सुविधा आणि विकास. त्याच्यावर 1 प्रश्न 23ला आला होता, परत आला नाही. आर्थिक सुधारणा ह्याच्यावर एखादा येतोय. सार्वजनिक वित्तवर 2 प्रश्न येत आहेत आणि बँकिंग वित्त संस्थेवर 2-4 आहे, दारिद्र्यावर 2-0 आहे, कृषी उद्योगवर 1-2 आहे. तर मला एक कळालं, मी अभ्यासाची सुरुवात करत असताना बँकिंग आणि वित्त संस्था या टॉपिकपासून करायला पाहिजे. मला बेसिक इकॉनॉमिक्स काय ते कळालेलं आहे, कारण मी मुख्यचा अभ्यास करत आहे. मी डायरेक्ट बँकिंग टॉपिकपासून सुरुवात केली तरी काही हरकत नाही. मला जर परीक्षा द्यायची आहे तर मी बँकिंग आणि वित्त संस्था पहिले करेल, सोबतच मी सार्वजनिक वित्त नावाचा टॉपिक फार व्यवस्थित करेल. याच्या दोन्हीवर कुठलाही प्रश्न आला तरी मी माझे मार्क जाऊ देणार नाही. समजा
कृषी उद्योगवर जर एखादी स्कीम विचारली, परीक्षेत माझी गेली, तर ठीक आहे, एखादा अर्धा प्रश्न जाऊ शकतो. पण असे हे जे टॉपिक आहेत की जे आयोग म्हणतंय की आम्ही ह्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारू, हे बघा इथं 4 आणि 6, जर 20 पैकी तुम्हाला इथे 10 प्रश्न जर यातले येत असतील तर 100% तुम्ही हे 2 टॉपिक केले पाहिजेत. मित्रांनो, या टॉपिकमध्ये पण आज जाऊन सब टॉपिक कुठले केले पाहिजेत हे पण आपल्याला कळत नसतं. आपल्याला जरी वाटत असेल की मला मेन्सचं सगळं माहिती आहे, आपलं PYQचं प्रॉपर ॲनालिसिस नसतं. आपल्याला माहिती आहे मागच्या 2 वर्षापासून, म्हणजे 2023 आणि 2024 ह्याचे आपल्याकडे पेपर आहेत. पण आधी ASO, PSI, STI यांचे वेगवेगळे पेपर होते. मग त्यातले प्रश्न महत्त्वाचे नाहीत का? 100% आहेत. त्यात पॉलिटीचे पण प्रश्न आहेत, इकॉनॉमिक्सचे प्रश्न आहेत, रिमोट सेन्सिंगचे नाही पण टेक्नॉलॉजीचे काही पार्टचे प्रश्न आहेत. परत आपल्याला अंकगणित बुद्धिमत्तेचे प्रश्न आहेत. त्या प्रत्येक प्रश्नाचा ट्रेंड काय आहे, आयोग कुठल्या टॉपिकवर जास्त डीपमध्ये जातं, कुठल्या टॉपिकमध्ये वरवर विचारतं, कुठले पॉईंट व्यवस्थित केले पाहिजेत. आता इकॉनॉमीचा अभ्यास करताना मी सांगतो हे 2 टॉपिक करा, तर 100% हे 2 टॉपिकच्या नोट्स फार चांगल्या झाल्या पाहिजेत. म्हणजे ॲटोमॅटिक पुढच्या 60-70 दिवसामध्ये जो अभ्यास आपण करणार आहे त्याचं आपलं टेन्शन कमी होणार आहे. नाहीतर काय होणार, आपण कुठलं, मी सांगितले 2 पुस्तक, देसले सरांचं पुस्तक एवढं, रंजन कोळंबे सरांचं पुस्तक एवढं आहे, आणि ते वाचायला घेतल्याच्या नंतर आपल्यामध्ये हे तयार होतं की पुस्तकाकडून आता कसं वाचून होणार. तर पहिले जर PYQ नीट बघितले, ट्रेंड नीट बघितला, तर 100% वाचताना तुमचा स्पीड वाढणार आहे, तुमचा कॉन्फिडन्स वाढणार आहे की हे 2 टॉपिकवर आयोग जास्त प्रश्न विचारते, तर हे मी नीट करेल. तुम्ही चेक करा. अशा पद्धतीने तुम्हाला जिथे कुठे सांगितलेलं असेल तिथून तुम्ही बाकीचंही बघा. पुढे बघा, आता बँकिंग आणि वित्त संस्था पुढचा एक टॉपिक आहे, तो पण सांगतो तुम्हाला. हे बघा, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीवर प्रश्न विचारला. परत RBIने पैशाचा पुरवठा कमी करण्यासाठी काय करावे, CRR वाढवून, ते ठीक आहे. परत इथे SEBIमध्ये नोंदणीकृत नसलेली पतमानांकन संस्था मूडीजवर आहे. परत फिशरचे पैशाचे प्रमाण सिद्धांत, परत बँकांचे राष्ट्रीयकरण. तर हा पण टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे. 2 प्रश्न इथं विचारले, 3 प्रश्न इथं विचारले. तर ह्या पद्धतीने तुमच्याकडे तयार पाहिजे. आता बँकिंगमध्ये पण हे 2 पॉईंट इथं दिले 23-24, मग एवढेच करायचे का? नाही. बँकिंगमध्ये मोजून 8 पॉईंट महत्त्वाचे आहेत जे परीक्षेसाठी इम्पॉर्टंट आहेत. सोबतच ह्याला करंटमध्ये काही फॅक्ट आपण ॲड करू शकतो का, त्या पण आपण बघितल्या पाहिजे. आपण इकॉनॉमिक सर्वे पण बघितले पाहिजेत महाराष्ट्राचा, भारताचा, ते कुठल्या फॅक्ट आपण ह्याच्यामध्ये इन्क्लूड करू शकतो का, ते पण केलं पाहिजे. आता तुम्ही म्हणता सर इतकं सगळं केलं पाहिजे, मग आम्ही करणार कसे? तेच सांगायला क्लास असतो, तेच सांगायला अकॅडमी असते, तेच सांगायला मी आहे. तुम्हाला आपण हे सगळं सांगता यावं म्हणून कंबाईन गड व मुख्य परीक्षेसाठी एक डिकोडेडची बॅच केलेली आहे. तर या बॅचमध्ये तुम्हाला पूर्ण ॲनालिसिस आम्ही करून देणार आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला शिकवणार काही नाही आहे, पण प्रत्येक टॉपिकमधलं काय वाचायचं जे मुख्य परीक्षेसाठी इम्पॉर्टंट आहे. आत्ता इकॉनॉमिक्स दाखवलं, सेम अंकगणित आणि बुद्धिमत्ता, त्याचं पण तुम्हाला प्रॉपर ट्रेंड ॲनालिसिस. एखादा टॉपिक घेतला, त्या टॉपिकमधले पण किती हार्ड लेवलचे प्रश्न करायचे, किती सोप्या लेवलचे सॉल्व करायचे, इथपासून तुम्हाला फार डिटेल सांगणार आहे. विज्ञान तुम्हाला खूप अवघड जातं, मग विज्ञानामध्ये पण आपण काही असे गोष्टी करता येतील का, ते पण आपण बघणार आहे. पॉलिटिकल सायन्समध्ये किंवा आपला जो विषय आहे राज्यशास्त्र, त्याच्यामध्ये आपण कुठले कुठले टॉपिक केले पाहिजेत. म्हणजे आता राज्यपाल खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. मेन्सला प्रश्न आला, ग्रुप C मेन्सला आला, मग राज्यपाल करताना कुठले महत्त्वाचे पॉईंट केले पाहिजे, एक राज्यपाल उदाहरण म्हणून सांगितलं. पण प्रत्येक टॉपिक वाईज कुठले महत्त्वाचे मुद्दे आहेत ते तुम्हाला कोणतरी सांगितले पाहिजेत, आणि तेच सांगण्याचं काम प्रतिष्ठान अकॅडमी करणार आहे. त्यासाठीच आपण ही बॅच केलेली आहे. तुम्ही जर ही बॅच केली तर तुम्हाला 100% तुमचा जो पेपर 2 आहे त्याचा कुठलाही डाऊट मनामध्ये राहणार नाही. तुम्ही प्रतिष्ठान अकॅडमीचा यूट्यूब चॅनल आत्तापर्यंत जॉईन केलं नसेल तर नक्की जॉईन करा. म्हणजे आपलं पेपर 2024चं इंग्लिशचं ॲनालिसिस होतं, ते ॲनालिसिस जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कॉमेंटमध्ये नोट्स असं लिहा आणि मला व्हॉट्सअपला मेसेज करा. 9420375033 आपला नंबर आहे, त्याच्यावर मला मेसेज करा. तुम्हाला पर्सनली ती PDF पाठवली जाईल. तर ही बॅच तुम्ही नक्की जॉईन करा. जर तुम्हाला ह्याची गरज नसेल तर मी आत्तापर्यंत जो ॲप्रोच सांगितला तो ॲप्रोच तरी फॉलो करा. असं मुळीच नाही आहे की तुम्ही ही बॅच घेतली म्हणजे तुम्ही मला डाऊट विचारू शकता. ही बॅच जरी नाही घेतली तरी कुठलाही डाऊट GS2ला म्हणत असेल तर मला सरळ निसंकोच फोन करा, मला विचारा. कुठलाही तुमचा छोटा डाऊट असेल, कितीही सिली डाऊट असेल तरी पण मला विचारा. पुढे काय बघा, हा आपलं प्रतिष्ठानचं टेलिग्राम चॅनल, ह्याच्यावर आपण फ्लॅश कार्ड टाकतो, ह्याच्यावर आपण असे प्रश्न पण टाकत असतो. आपण 2 प्रश्न करंट अफेअरचे जे सध्या खूप जास्त चर्चेत आहेत ते टाकण्याचा प्रयत्न करतोय. हे प्रश्न सोडवा. 2 प्रश्न दररोजचे खूप जास्त नाही आहेत करंट अफेअरला, सगळीकडे फायदा होणार आहे. परत कंबाईन गड ब प्रू देणार असेल तरी फायदा होणार, गड ब मुख्य देणार असेल तरी फायदा होणार, कुठलीही परीक्षा देणार असेल
तरी तुम्हाला ह्याचा फायदा होणार आहे. प्रतिष्ठान अकॅडमीसोबत कनेक्टेड जर राहा, आत्तापर्यंत तुम्ही फॉलो केलं नसेल तर नक्की तुम्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, प्रतिष्ठान अकॅडमीचं टेलिग्राम चॅनल फॉलो करा आणि आमच्यासोबत कनेक्टेड राहा. असेच उपयुक्त व्हिडिओ आम्ही येणाऱ्या काळात तुमच्यासाठी घेऊन येण्याचा प्रयत्न करू. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. धन्यवाद.